नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली अक्षयची मेमरी परत येऊ लागली हे रेवाला समजलेलं आहे आणि रेवा जेव्हा अभिची भेट घेते तेव्हा अभि पण तिला म्हणतो की त्याला आठवायला लागलं असेल सगळं. तेव्हा मात्र रेवाची आता पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि अक्षयने रेवाला चांगलीच तिची लायकी दाखवलेली आहे, तिची पळताभुई थोडी केलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रमाचं मात्र वेगळंच सुरू आहे की अक्षयने त्याची मेमरी परत आली आहे तर त्याने मला सांगावं की मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत, असं रमाचं म्हणणं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आनंद हा रमाच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो रमाला म्हणत असतो की रमे, मला आत्ताच्या आत्ता सगळं खरं खरं सांगायचं आहे, तुला रेवाची इकडे अर्थाची शपथ आहे, असं आनंद रमाला सांगत असतो. तेव्हा रमा म्हणते की आनंद दादा, तुम्ही माझ्या बाबतीत विचार केला का हो? यांचा आणि रेवाच्या लग्नाची सगळी तयारी चाललेली आहे तेव्हा कुणीही तुम्ही माझा विचार केला नाही. मग मी आता का कोणाचा विचार करू? मला सगळं खरं खरं कळलं पाहिजे, कारण हे का करतायत, हे नाटक करतायत हे तर मला कळलेलं आहे, पण हे नाटक कशासाठी चालू आहे ते मला मात्र कळलेलं नाही. ते मला सगळंच्या सगळं समजलं पाहिजे, असं रमाचं म्हणणं असतं. रमाला असं वाटत असतं की अक्षय नाटक करतोय हे सगळं मला माहिती आहे, पण तरी पण मला आता अक्षयच्या कडून सगळं कळलं पाहिजे की नक्की काय आहे, हे सगळं समजलं पाहिजे. तेव्हा इकडे आनंद म्हणत असतो की हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण काहीही झालं तरी अगं पण मला नक्की माहीत नाही आहे, मी आता तुला काहीच सांगू शकत नाही आहे की हे सगळं कशामुळं घडतंय, काय घडतंय, मला कोणत्याच गोष्टी कळत नाही आहेत, हे रमाला आनंद सांगत असतो. पण रमे, मी तुला एक सांगतो की आता तू जे काय करणार आहेस त्या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे. त्याचवेळी सीमा पण तिथं आलेली असते. सीमा पण रमा आणि आनंदचं बोलणं ऐकत असते. तिच्या पण लक्षात येतं की रमा धडपडत आहे. तिला माहिती आहे की तिचं लग्न झालेलं आहे, अक्षयला सगळं आठवतंय, मग अक्षय असं का करतोय? मला या घरामध्ये मोलकरीण म्हणून ठेवलं, रमा म्हणत असते. तेव्हाही मी विचार केला नाही, मी राहते मोलकरीण म्हणून या घरात, ते फक्त आणि फक्त यांच्यासाठी राहते. जर यांना माझ्याबद्दल काही वाटणारच नसेल तर मी काय करू या घरात राहून? आणि यांचं आणि रेवाचं लग्न होऊ शकतं तर मी साखरपुड्यापर्यंत जाऊ शकते, असं रमाचं म्हणणं आहे. आणि रमा म्हणते की आता मी ठरवलेलं आहे त्याच पद्धतीनं मी वागणार आहे. रमा म्हणते काही झालं तरी यांना सगळं आठवतंय ना, यांनी माझ्यासमोर येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी कबूल केल्या पाहिजेत, मी यांना यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये साथ द्यायला तयार आहे. रमा म्हणते की आता मी यांचं काहीही ऐकून घेणार नाही, असं रमाने ठरवलेलं असतं. रमाला वाटत असतं की काही झालं तरी अक्षय प्रत्येक वेळेस मला सगळ्या गोष्टी सांगत होता, पण आता का सांगत नाही? सीमाच्या तर डोळ्यात पाणी आलेलं असतं. सीमा म्हणते दोघं पण त्याच गोष्टीसाठी धडपडतायत. दोघांनाही असंच वाटत आहे की आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, यांना दोघांना कोणाची नजर नको लागायला, असं सीमा म्हणत असते. आनंद पण म्हणतो की रमे, मी तुझ्यासोबत आहे, तू जे काय करायचं आता ठरवणार आहेस ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत आहे, असं आनंद रमाला सांगत आहे. रमाला पण खूपच छान वाटत आहे. फायनली ह्या सगळ्या गोष्टी रमाच्या समोर आलेल्या आहेत आणि रमाला कळलेलं आहे की आनंद त्याचबरोबर सीमा हे दोघंजण तिच्यासोबत असणार आहेत. मग सीमा तिथून निघून जाते आणि रमाला म्हणते की बरं झालं रमे तू आलीस, अगं मी तुझीच वाट बघत होते, असं सीमा म्हणत असते. सीमाचं म्हणणं असतं की आता माझी मुलगी या घरातून जाणार आहे ना, तू लग्न करायचा विचार करतेस ना अस्मितसोबत, म्हणून तर मी तुला हे दागिने काही दाखवत आहे ना, ते दागिने बघून घे जरा, म्हणजे तुला आवडतात का ते बघ, असं तिचं म्हणणं आहे. हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी रमा म्हणते पण मला नको आहेत हे दागिने, मला नाही गरज या दागिन्यांची. तेव्हा सीमा म्हणते अगं मी तुझ्यासाठी म्हणते, तू या घरातून जाणार आहे ना, तू माझी मुलगीच आहे शेवटी, म्हणून तू शेवटी आता अस्मितबरोबर लग्नाचा विचार केला आहे ना. रमा म्हणते की मला नको आहेत हे दागिने. सीमा म्हणते बरं, तुला जसे हवेत ना तसे बनवून घेऊया का आपण दागिने, तुझे म्हणशील ना तसे बनवून घेऊया, काही हरकत नाही आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, असं सीमा इकडे रमाला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा मात्र म्हणत असते की आता तुम्हाला सगळ्यांना जर वाटतच आहे ना मी या घरात राहू नये, तुम्हाला या गोष्टीचा आनंद होतच आहे ना, आता शेवटी माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? यांनी तर या घरामध्ये काय केले तुम्हाला माहिती आहे, यांच्या रूममध्ये रेवाचे आणि यांचे फोटो लावलेले आहेत, माझे फोटो तिथून काढून टाकलेले आहेत. किती दिवस मी या गोष्टी सहन करायच्या आहेत, किती दिवस गप्प राहायचं आहे, मला माझं काहीतरी आहे की नाही, मी किती दिवस सहन करू की माझा नवरा दुसऱ्या बाईबरोबर फिरतोय, मला हे सहन होत नाही, असं रमा म्हणत असते. जोपर्यंत यांचं नाटक हे थांबवत नाही
तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं रमाचं म्हणणं आहे. काही झालं तरी रमा मात्र आता पेटून उठलेली आहे. ही गोष्ट इकडे सीमा आणि आनंदला कळलेली आहे. अक्षयला पण तेच वाटत आहे की रमाने स्वतःच्या तोंडाने कबूल करावं, स्वतःच्या तोंडाने सांगावं, ठणकावून सांगावं सगळ्यांना की मला हे लग्न करायचं नाही, कारण माझा नवरा अक्षय मुकादम आहे, मी मुकादमांची सून आहे, या घरामध्ये तिने मोलकरीण म्हणून राहू नये असं अक्षयचं म्हणणं असतं. इकडे अक्षय त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो, त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि अक्षय विचार करत असतो. प्रत्येक गोष्टीचा तो शांतपणे विचार करत असतो. त्याला आठवत असतं त्या दिवशी रात्री ऑफिसमध्ये तो होता, तिथं रेवा आलेली होती, रेवा टेरेसवरती गेली. त्याचबरोबर त्याला हेही आठवत असतं की अक्षयला त्या ड्रायव्हरकडून कळलेलं असतं की आरती वहिनी रमा ह्या अर्थाला घेऊन बाहेर गेलेल्या असतात आणि तेव्हा रमाच्या हातात अर्थ असते आणि आरती वहिनींनी अर्थाला आणि रमाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिलेला आहे. त्या ड्रायव्हरने मुद्दामहून आरती वहिनींवर गाडी घातली आणि हे सगळं रेवाचं प्लॅनिंग होतं. तिला आबियाबरोबर लग्न करून मुकादमांच्या घरची सून व्हायचं होतं, म्हणून हे तिनं सगळं केलेलं आहे. हे अक्षयला चांगलंच माहिती असतं आणि अक्षय हे सगळं जेव्हा पाहत असतो, त्याला आठवत असतात गोष्टी, तेव्हा त्याला खूप राग येत असतो. अक्षय म्हणत असतो की हे रेवाने मुद्दामहून केलेलं आहे, हे सगळं मला माहिती आहे, पण मी काही करू शकत नाही, कारण काही झालं तरी याबाबतीतला पुरावा माझ्याकडे नाही. आणि त्याचबरोबर त्याला हेही आठवत आहे की रेवाला जेव्हा त्याने सांगितलं की आरतीवहिनींना मारणारी तू आहेस, हे मी सगळ्या जगाला समोर ओरडून सांगणार आहे, तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं, अक्षयला या सर्व गोष्टी आठवत असतात. अक्षय म्हणत असतो की काही झालं तरी मला आता हे सगळे पुरावे समोर आणावे लागणार आहेत. CCTV फुटेज एकदा का रिकवर झालं की ह्या रेवाची वाट लावायला मी सज्ज होणार आहे असं अक्षयचं म्हणणं असतं. अक्षयने सगळी तयारी सुरू केलेली असते. तो विचार करत असतो, तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रेवा येऊन अक्षयला मिठी मारत असते आणि अक्षय म्हणतो कोणीच तू कालीच इथं. तेव्हा रेवा म्हणते अरे मी तुझी होणारी बायको आहे, तू असं का विचार करतोयस. तेव्हा अक्षय म्हणतो माझी बायको, हां विसरलो मी. आणि मग तो इकडे म्हणू लागतो की काही झालं तरी आत्ता मला ना ऑफिसमध्ये आलं की कळत नाही आहे मला काय होतं, माझा जीव घाबरा होतो, मला गरगरल्यासारखं होतं, मला काहीतरी आठवतं आहे असं होतं. तेव्हा रेवाला धक्का बसतो आणि अक्षय रेवाला म्हणत असतो की माझ्यापासून लांब हो, माझ्याजवळ येऊ नकोस. आणि रेवाला भीती वाटू लागते, म्हणजे तिला आता कळत असतं की अक्षयची मेमरी परत येऊ लागलेली आहे, अक्षयला सगळं आठवू लागलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हा विचार आता रेवा करत असते. रेवाला भीती वाटत असते. रेवा म्हणते की काही झालं तरी या अक्षयला आता ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही, जर का तो ऑफिसमध्ये आला तर सगळं अवघड होणार आहे आणि आपला आत्तापर्यंत केलेल्या प्लॅनवर पाणी फेकलं जाणार आहे. काही करून अक्षयला ऑफिसपासून लांब ठेवणं गरजेचं आहे. अक्षय ऑफिसमध्ये येता कामा नये असं रेवाचं म्हणणं असतं आणि रेवा त्याच गोष्टींसाठी प्लॅनिंग करत असते. त्यानंतर अक्षय म्हणत असतो की मला काहीतरी वेगळ्याच गोष्टी जाणवत आहेत, मला कळत नाही आहे. बरं आता काय कर माहिती आहे का, तू म्हणतेस ना आपण घरी जाऊया, तर मग अगं मगाशी मी बघितलं होतं गाडी बाहेर पार्क केली आहे ना, आपल्या गाडीच्या मागे पुढे 4-5 गाड्या होत्या, ही चावी घे आणि तू जा. तेव्हा रेवा मात्र इकडे अक्षयला पाणी देत असते. अक्षयला म्हणत असते की तू पाणी पी, तुला बरं वाटेल. परंतु पाणी प्यायची गरज तर अक्षयला नाही तर ती रेवाला आहे. परंतु मुद्दामूनच रेवा इकडे अक्षयला पाणी देत आहे आणि म्हणत आहे की काही झालं तरी मला अक्षयला आता पुन्हा ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही, त्याला ऑफिसपासून लांब ठेवायचं आहे, कारण अक्षय जर ऑफिसमध्ये आला तर हे सगळं खूप अवघड होणार आहे असं रेवाला वाटत असतं. आणि रेवा असं म्हणत असते की काही झालं तरी मी आता अक्षयला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय हा रेवाला सांगतो की त्या गाड्या तेवढ्या काढून ठेव, जा बाहेर असं त्याने रेवाला सांगितलेलं आहे आणि रेवाला तो बाहेर जायला सांगत आहे. त्याचबरोबर अक्षयचं असं म्हणणं आहे की आत्ताच्या आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजेत. मग त्याने जे CCTV फुटेज रिकवर करायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीला तो बोलवून घेतो आणि त्याला म्हणू लागतो की मी तुला किती दिवस झालं सांगितलेलं आहे, ते CCTV फुटेज अजूनपर्यंत तू का रिकवर केलेलं नाही आहे, गेली 1 महिना झाला मी तुला सांगत आहे. आणि इकडे रमा पण विचार करत असते. सीमा तिला म्हणत असते की तू आता एवढं ठरवलेलं आहेस, एवढं त्या दागिन्यांच्या बाबतीत पण तू नाही म्हणत आहे, पण तू अस्मितसोबत
सोबत लग्न करायचा विचार करतेस ना? तर सीमा म्हणत असते की काही झालं तरी माझी मुलगी अशी या घरातून अशी कशी जाईल, तिच्या बाबतीत मला विचार तर करावाच लागणार आहे, असं सीमा म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणत असते की मला ना समजून घ्यायची गरज आहे, पण मला कोणी समजूनच घेत नाही, असं रमाच्या डोक्यात असतं. आणि रमाने ठरवलेलं असतं, अक्षयला कितीही वाटत असलं तरी मी आता ठरवणार आहे की काय करायचं आहे ते. सीमा रमाला समजवत असते, रमाला सांगत असते, पण रमा मात्र सीमाचेही ऐकणार नसते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आत्ता मी जे ठरवलेलं आहे तेच मी करणार आहे आणि अक्षयला त्याची अद्दल घडवणार आहे. हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रमाला आता काही करून अक्षयच्या तोंडून वधवून घ्यायचं आहे की नक्की अक्षय हे सगळं कशासाठी करतोय, अक्षयच्या मनात नक्की काय चालू आहे हे रमाला स्वतःला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच रमाने हे सगळं ठरवलेलं असतं. आणि ती म्हणत असते की आई, तुम्हालाही वाटतंय ना मी लग्न करून या घरातून जावं? ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर मी तो निर्णय घेईल, असं रमा ठरवते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणते की मी आता जाते आणि मी अस्मितला भेटायला जाणार आहे. खरं तर रमाला इथे माहिती आहे की अक्षयला सगळं आठवत आहे, पण अक्षयने स्वतःच्या तोंडाने कबूल करण्यासाठी रमा हे म्हणत आहे. तर रमाने आता बाहेर जायचा निर्णय घेतलेला आहे. सीमा मात्र पाहतच राहते. सीमाला कळायचं बंद झालेलं असतं की आता ह्या मुलीला समजवायचं कसं, कारण सीमाला पण सगळ्या गोष्टी मान्य आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता अक्षय ज्याला CCTV फुटेज रिकवर करायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीला बोलवून घेतो. तेव्हा तो सांगू लागतो की आपले CCTV कॅमेरे बंद होते आणि फुटेज हे करप्ट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते मिळत नाही. अक्षय म्हणतो की सगळं मला मान्य आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव की त्याच्या आधीचं CCTV फुटेज असेल ना ते तरी मला दाखव, त्यानंतरचं CCTV फुटेज मिळत नाही आहे, हे सगळं मला पटतं आहे. आणि तो म्हणतो की हो, त्याच्या आधीचं जे CCTV फुटेज आहे ते रिकवर झालेलं आहे. आणि मग ते CCTV फुटेज हे अक्षयला तो दाखवतो. आणि जेव्हा अक्षय ते CCTV फुटेज पाहू लागतो तेव्हा अक्षयलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय आहे. अक्षय ते CCTV फुटेज पाहतोय आणि त्याला कळायचं बंद झालेलं आहे की हे काय आहे, कारण त्या CCTV फुटेजमध्ये अक्षयला पाहायला मिळतं ते म्हणजे त्या फुटेजमध्ये त्याला शशिकांत मुकादम दिसत आहे. शशिकांत मुकादमने अंधाऱ्या रात्री येऊन ऑफिस उघडलेलं आहे. हे सगळं शशिकांत मुकादमने केलेलं आहे हे अक्षयच्या लक्षात आलेलं आहे. आणि अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला आहे, म्हणजे मला मारण्यामागे शशिकांत मुकादमचाही हात आहे हे अक्षयला चांगलं समजलेलं असतं. तर रेवा मात्र इकडे गाडी तिने पूर्ण बाजूला घेतलेली असते आणि ती अक्षयला कॉल करते. अक्षयला म्हणू लागते की अक्षय तू ये ना. तेव्हा अक्षय म्हणतो नेटचा प्रॉब्लेम आहे, मी येतोय थोड्या वेळात, असं म्हणत अक्षय तिला पुन्हा बाहेर थांबवत आहे, कारण अक्षयला ते फुटेज बघायचं आहे आणि त्या गोष्टींचा विचार अक्षय करू लागलेला आहे. रेवाला मात्र वेगळीच भीती वाटायला लागलेली आहे की ह्या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आता कशा मॅनेज करायच्या आहेत हे रेवाला पडलेलं आहे. आणि रेवा विचारच करू लागलेली आहे की अक्षयला काही करून आता मला ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही. जर अक्षयला या सगळ्या गोष्टी समजल्या तर खूप अवघड होणार आहे, असं रेवाच्या डोक्यात सुरू आहे. आणि त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रमा ही ऑफिसमध्ये आलेली आहे. खूप सुंदर अशी तयार होऊन रमा आलेली आहे. अक्षय तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि त्याचबरोबर रेवा पण पाहत असते. रेवा मग अक्षय रमाला विचारते एवढी तयार होऊन कुठं चाललीस? तेव्हा रमा म्हणते की मी माझ्या अस्मितबरोबर डेटवर चाललेले आहे, हे सगळं रमा सांगते. तेव्हा मात्र इकडे अक्षयला आणि त्याचबरोबर रेवालाही मोठा धक्का बसलेला आहे. एवढी सुंदर होऊन रमा निघालेली आहे ही गोष्ट अक्षयला सहनच होत नाही. त्याचबरोबर रेवा आणि अभि बोलत असतात. रेवा अभिला म्हणते की आज ना ऑफिसमध्ये अक्षयला त्रास होऊ लागला. रमालाही नवीन लुकमध्ये पाहून अक्षय अस्वस्थ झाला होता. तेव्हा अभि म्हणतो म्हणजे त्याची मेमरी परत येऊ लागलेली आहे, त्याला आठवत असतील गोष्टी. तेव्हा मात्र रेवाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.